सोलापूरमध्ये तडीपार गुंडाच्या कार्यक्रमाला भाजप आमदाराची उपस्थिती, मनाला दमदाटी करणाऱ्यांना लाथा घाला। अलीकडच्या काळात राजकारणातील नेत्यांचा गुन्हेगारांशी असलेला संबंध हा चिंतेचा विषय असताना सोलापूरमधील एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। सोलापूरमध्ये एका तडीपार गुंडाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपस्थिती लावली होती आणि एवढंच नव्हे तर या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून त्यांनी भाजपच्या शहराध्यक्षाला सुनावलं। शहर अध्यक्षांचे वागणे चुकीचे आहे असं विजयकुमार देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तसेच बाहेरील पक्षातून भाजपमध्ये येऊन कार्यकर्त्यांना दमदाटी करणाऱ्यांना कमरेत लाथा घाला असा सल्ला देखील आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेला आहे। त्यामुळे भाजप पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेली आहे। सोलापूर आणि धाराशिवमध्ये तडीपार असलेल्या श्रीशैल होळे याने आयोजित केलेल्या जनसंवाद बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख यांनी हजेरी लावली होती। समाजाची बैठक का घेतली असं काही लोक म्हणतात, तर जर असं कोणी दमदाटी करत असेल तर त्याच्या कमरेत लाथा घाला, त्यात कसलीही हैगाई करू नका। कोणीतरी कुठल्या तरी पक्षातून इकडे आमच्याकडे चमचेगिरी करत यायचं आणि इथे येऊन दादागिरी करत असेल तर खपवून घेऊ नका। आपण सगळे वीरशैव लिंगायत आहोत असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे। भाजप कार्यकर्त्यांनी समाजाची बैठक घेऊ नये। जर भाजप शहर अध्यक्ष यांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे। मी स्वतः वीरशैव आहे। समाजाला एकत्रित करण्यासाठी मी एक काय 10 बैठक घेईन। समाजाचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास असे विधान भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात केलेलं आहे। धक्कादायक बाब म्हणजे तडीपार करण्यात आल्यानंतर देखील शहरात फिरत असल्याने श्रीशैल होळे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा देखील नोंद केलेला आहे। त्यामुळे एका तडीपार गुंडाला पाठीशी घालत आमदार विजय देशमुख यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लाभत केलेल्या विधानाची सध्या सोलापुरात जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र तडीपार गुंडासोबत व्यासपीठावर बसणाऱ्या स्वतःच्याच पक्षावर दुगण्या झाडणाऱ्या विजय देशमुख यांच्यावर भाजप नेतृत्वाकडून काही कारवाई केली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। म्हणजे या राष्ट्राचा विकास आहे। समाजाचा जोपर्यंत आपले लहान सहान समाज विकास होऊ शकत नाही, या देशाचा विकास होऊ शकत नाही। आपल्या सगळ्याला विकास करायचा असेल तर आपण सगळे एकत्रित यावं आणि तुमच्या पाठीमागे ताकदीनं आम्ही सगळे वीरशैव बांधव तुमच्या मागे आहेत आणि त्यावेळी तुम्हाला कुणाचा त्रास होईल आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या त्रास झाला तर आम्ही तुमच्या बरोबर राहू। आणि एवढंच नाही तर मी त्यावेळी आम्ही कुठल्या पक्षाचे दुसरा कुठल्या पक्षाचं विसरून जाऊ, सगळ्या पक्ष मिळून आम्ही तुमच्या पाठीमागे ताकदीनं उभं राहू एवढं सांगतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सोलापूर।